2 शब्द ज्योती गायकवाड. श्री संजय मेश्राम. माननीय अध्यक्ष महोदय, मी प्रथमतः मृत व्यक्तींच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करते आणि परभणीच्या ज्या घटना झाली त्याच्याबद्दल माझ्या खालील मागण्या आहेत. ती घटना तर सगळ्यांना माहितीच आहे की काय झालेली आहे. एवढी निर्गुण घटना अमानुष घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये मी प्रथमतः असं विचारेन की पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी करावी. प्रथमतः जे कोम्बिंग ऑपरेशन आहे ते कुठलाही गुन्हा तिथे होत असेल तर तिथे प्रतिबंध करण्यासाठी केला जातो. पण हे कोम्बिंग ऑपरेशन हे नंतर जाऊन घराघरामध्ये जाऊन विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट करून तिथे जाऊन मुलांना महिलांना तिथे मारहाण करण्याची केले गेले आहे. आणि ते का केलं गेलं याची ऑर्डर कोणी केली आणि घराघरामध्ये जाऊन ते घुसून जे मारताय ते का झालं त्याची चौकशी व्हावी अशी मी मागणी करते. कलम 176 1A CRPC अन्वये या प्रकारची चौकशी करावी. नंतर न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत व्हावी. पोलीस निरीक्षक अशोक गोरवाण, सहपोलीस निरीक्षक मरे तुरनार व इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32 अन्वये अॅट्रॉसिटी कायद्याच्या अन्वये कलम 3(1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल करावे. सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कारण ती जी व्यक्ती तिकडे गेली होती ती कायद्याच्या 3ऱ्या वर्षाची विद्यार्थी होता. तो 35 वर्षाचा तरुण होता. तो तिथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत होता. त्याला कायद्याची जी पायमल्ली चालली होती ते त्याला पाहवलं नाही आणि म्हणून तो व्हिडिओग्राफी करत होता. तसेच ते वाकोडे नावाचे गृहस्थ होते, आंबेडकर चळवळीचे हे होते, एक नेते होते. त्यांच्यावर सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. जेव्हा ते शांतता प्रस्थापित करत होते तरी गुन्हा दाखल केला आणि त्यांना स्ट्रेस देऊन त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही गुन्हे हे मी सदोष मनुष्यवधाचे मानते. कारण एकाला त्यांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे ज्याचा आपण बघितला तर पीएमचा रिपोर्ट बघितला तर त्याच्यावर मल्टिपल इंजुरीज आणि शॉक, मल्टिपल इंजुरीज एवढ्या झाले की तो माणूस व्यक्ती शॉकने गेलेला आहे आणि त्याच्यावर तिथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे. आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच्यावर स्ट्रेस आल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला आहे आणि त्यामुळे तिथेही सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं सुद्धा आवश्यक आहे. मग परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटीव्ही तपासावेत ही मी विनंती करते. नंतर एखाद्या कुटुंबातील जेव्हा कर्ती किंवा तरुण व्यक्ती मरण पावते तेव्हा तुम्हाला माहिती आहे की किती नुकसान होतं घराचं आणि त्या नुकसान आपण कधीच भरू शकत नाही असं नुकसान होतं तिथे. पण तरीही त्यांना हा तरुण व्यक्ती जो कर्ता होता त्याचं काहीतरी सांत्वन मिळावं यासाठी आपण त्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 50 लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मी विनंती करते. आणि तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन पुन्हा पुनर्वसन करावे अशी विनंती करते. सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करणाऱ्या वत्सलाबाई मानवते या स्त्रीलाही खूप मारहाण केलेली आहे की एवढी मारहाण झालेली की तिला ऍडमिट करावं लागलं आहे. आणि जे दुसरेही इतर आंबेडकरी युवक होते त्यांनाही जी मारहाण केली त्या मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने 354 आणि 307 अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे. आणि त्या वत्सलाबाई मानवते ह्या ज्या ताई आहेत त्यांना सरकारने 10 लाख रुपयाची आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या रुग्णांना आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांचे पुन्हा एका न्यायाधीश यांच्या उपस्थित मेडिकल करावे, त्यांचे सगळ्यांचे मेडिकल व्हावे. पोलिसांच्या कोम्बिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीक आर्थिक मदत द्यावी. संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार जो मेन कल्प्रिट आहे त्याला मनोरुग्ण म्हटलं गेलंय. पण माझं म्हणणं आहे तो मनोरुग्ण नाहीये, तो समाजकंटक आहे. त्या समाजकंटकावर त्यांची दखल घ्यावी आणि त्याचा कोण सूत्रधार आहे हे पण शोधून काढावं. कारण जो समाजकंटक आहे त्या समाजकंटकाला आपण देशद्रोहाचा आरोप द्यावा. कारण तो समाजकंटक आहे आणि त्यामुळे देशद्रोहाचा आरोप त्याला देणं आवश्यक आहे आणि त्याचा कोण मेन सूत्रधार आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच आवश्यक आहे. आणि 10 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेल्या सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक यांची चौकशी करावी आणि याबाबत त्या मोर्चातील सर्वांची भाषणे तपासून त्याच्यावर कार्यवाही करावी. मला एवढंच सांगायचंय की आपली महाराष्ट्राची पुरोगामी महाराष्ट्र आहे, संतांची परंपरा आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा एका विशिष्ट जातीला टार्गेट करून हे जे कृत्य केलं जातं हे नक्कीच निंदनीय आहे.
आणि हे जे कृत्य आहे हे असे कृत्य परत घडू नये ह्यासाठी कठीण किंवा कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. जर ह्याच्यावर कठोर कारवाई नाही केली तर हे श्री परत बाबूराव परत कदम. ह्या घटना अशाच घडणार आहेत. आणि बीड जिल्ह्यातली पण घटना ही खूप अध्यक्ष महोदय बरं. बोला बोला. त्यांच्या अध्यक्ष महोदय. बीडची घटना आहे तिथे जो राजाश्रय मिळालेला आहे त्या गुंडांना तो राजाश्रय मिळू नये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं सुराज्य निर्माण व्हावं एवढीच मी विनंती करते. धन्यवाद. जय भीम. महोदय, परभणी आणि बीडची घटना अतिशय निंदनीय आहे. आम्ही निषेध व्यक्त करतो, परंतु विरोधी पक्षानं सुद्धा समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेस बदलापूरची घटना घडली सुरुवातीला सुद्धा आरडाओरड केली सरकारच्या नावानं आणि नंतर सुद्धा ज्यांचा एन्काउंटर झाला एखाद्या गुंडाचा पोलिसावर हमला केल्याच्या नंतर तरी सुद्धा त्यांच्या बाजूनं म्हणजे एक कुठली तरी भूमिका विरोधी पक्षाने घ्यावं असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, दिनांक 10 डिसेंबर रोजी परभणी शहरात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या प्रतिकात्मक संविधान पुस्तिकेची पोडतोड एका इसमाकडून झाल्याची घटना सर्वश्रुत आहे. सदर कृत्य करणाऱ्यास काही नागरिकांनी घटनास्थळी चोप दिला. स्थानिक पोलिसांनी माहिती कळल्याबरोबर पोलीस घटनास्थळी आले व त्यास ताब्यात घेऊन पुढील औषधोपचार करून दवाखान्यात सुद्धा दाखल केले. सदर आरोपी नंतर आमच्या नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दिनांक 10 डिसेंबर रोजी घडलेली सदर घटनेवरून आंबेडकरवादी अनुयायाच्या भावना अतिशय तीव्र होत्या. आंदोलकांकडून परभणी येथे रेल्वे अडविण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याच दिवशी संध्याकाळी शांततेची बैठकीचे आयोजन सुद्धा केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर रोजी परभणी शहर बंद व शहरात काही ठिकाणी रस्ता रोको व चक्काजाम आंदोलनाचे आयोजन केले होते. पोलिसांनी वाहतूक वळून खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या होत्या. दुपारनंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदरचा कार्यक्रम आटोपणार होता, परंतु सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना अचानकपणे मार्केटमधील दुकानांचे बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यावरील मोटरसायकली व गाड्या यांचे नुकसान करण्यात आले व जाळपोळही करण्यात आली. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून फाईलची फेकाफेकी केली, फर्निचरची तोडफोड केली. नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाबजी उमाप यांनी परभणीकडे धाव घेऊन परिस्थिती हाताळली. या सर्व घटना अतिशय वेगवान घडल्या. आंबेडकर अनुयायी शांतपणे आपला निषेध व्यक्त करत असताना अशा प्रकारे कोणीतरी अज्ञात लोक तोंडाला काही कपडा बांधून जमावात सहभागी झाले व त्यांनीच सदरचे नुकसान केले अशा प्रकारची माहिती मिळत आहे. सदर लोक नेमके कोण होते याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी. नमूद प्रकरणात पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबन करणारा इसम हा एकटा नसून त्यास कोणीतरी पुतळ्याजवळ मोटरसायकलवरून आणून सोडल्याची माहिती मिळते. या संदर्भात विटंबा करणाऱ्या इसमास पुतळ्याजवळ सोडणारा तो दुसरा माणूस कोण होता याचा शोध व्हावा. सदर कृत्य करणारा आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळते. त्याबाबत त्याची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी होऊन तो खरोखरच मनोरुग्ण आहे काय याची माहिती सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मिळावी. लोक करत असलेल्या चर्चेनुसार नमूद आरोपीच्या सोबत आणखी कोण आरोपी असल्यास ह्या मागे काही षडयंत्र आहे का हे देखील शोधण्यासाठी गरज आहे. त्यामुळे आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी देखील मी सभागृहासमोर मागणी करतो. नमूद प्रकरणाप्रमाणे विटंबनेची घटना घडून त्यातून एवढ्या मोठ्या संपत्तीची हानी झाली. सदर बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यातील सर्व पुतळ्याची उभारणी व देखभाल दृष्टिकोनातून नव्याने धोरण जाहीर करावे. त्याचप्रमाणे सर्व पुतळे संरक्षित करावेत. परभणी येथील घटनेत दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबतची न्यायालयीन चौकशी व्हावी व त्यांच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करावी. त्याचप्रमाणे त्यांच्या एखाद्या भावंडास शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे. या प्रकरणी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय अशा काळजीने आपण सर्वजण ग्रासलो. मात्र
संविधान प्रेमी अनुयायांनी संयम आणि जबाबदारी यांचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्रात घडविले, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सदर प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक काही चुका केल्या असतील तर त्यांना सुद्धा शासनही झाले पाहिजे. मात्र पोलिसांचे मनोबल खचणार नाही. जे की बदलापूरच्या घटनेमध्ये पोलिसांचं मनोबल खचलं होतं ते सुद्धा सभागृहानं लक्षात घेतलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. एवढं मी सभागृहासमोर सांगू इच्छितो. संजय मेश्राम. आणि परभणी आणि बीडला जे घटना घडल्या दोघांना सुद्धा, संजय जे मेश्राम. बीडच्या घटनेत सुद्धा धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, नियम 101 चे अंतर्गत आपण 2 मुद्द्यांवर चर्चा करतो आहेत आणि ते परभणी आणि बीडच्या घटना आहेत. या दोन्ही घटना यांचा संबंध लॉ अँड ऑर्डर बरोबर आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आपल्या राज्याकरता आहे. कारण लॉ अँड ऑर्डर असल्याशिवाय आपण विकासाचे कामं करू शकत नाही, हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची जबाबदारी, प्रशासकीय जबाबदारी जरी पोलिसांवर असली तरी नैतिक आणि संवैधानिक जबाबदारी या सभागृहाच्या प्रत्येक सदस्याची आहे. लॉ अँड ऑर्डर राबवताना संवेदनशीलतेचा महत्त्व असतो. कारण बळाचा वापर कधी आणि किती करावा हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि जर संवेदनशीलता नसली तर आज ज्या प्रकारचा बळाचा वापर पोलिसांनी या ठिकाणी केला तो अत्याचारच म्हणून आपल्याला बघता येईल. परभणीमधील हे जे संविधानाची अवहेलना आहे ही देशाची अवहेलना आहे. कारण हा देश संविधानाने चालतो. संविधानाशी द्रोह म्हणजे देशाशी द्रोह आहे. आणि म्हणूनच परभणीत घडलेल्या प्रकरणामध्ये देशद्रोहाचा गुन्हा त्या व्यक्तीच्या वरती लावायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या 75 वर्षामध्ये अनेकदा हा देश कठीण परिस्थितीमधून गेलेला आहे आणि फक्त संविधानामुळेच आपण त्या सगळ्या गोष्टींवर मात करू शकलो. हे होत असताना संविधानाने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षा आणि संधी देण्याचे न्याय केलेले आहे. म्हणून या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी आणि दोषींना तशी सजा मिळावी अशीच विनंती करतो. बाकी सगळ्या मागण्या ज्या आहेत ते आमच्या मित्रांनी केलेल्याच आहेत, कदम साहेबांनी केलेल्या आहेत आणि ज्योती गायकवाड यांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून हा प्रवीण स्वामी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. श्री प्रवीण स्वामी, श्री अबू आझमी, श्री रोहित पवार. अध्यक्ष महोदय, 2 दिवसापूर्वी मी सुद्धा मस्साजोग आणि परभणीला गेलो होतो. अध्यक्ष महोदय, मस्साजोगला जेव्हा मी गेलो तिथं गेल्यानंतर वातावरण फार भावनिक होतं. एक आपली लाडकी बहीण तिथं विधवा झाली. संतोष देशमुखांची 2 लेकरं पोरकी झाली. वयोवृद्ध आई वडिलांचा आधार गेला. अध्यक्ष महोदय, या परिवारातली लोकांशी बोलत असताना त्यांच्या तोंडातून शब्द येत नव्हते, पण डोळ्यामध्ये पाणी होतं. आणि त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याकडे बघितल्यानंतर एकच गोष्ट मला जाणवत होते की त्यांना न्याय पाहिजे होता. त्यांच्या लहान मुलांना, पत्नीला, आई वडिलांना न्याय पाहिजे होता. अध्यक्ष महोदय,
आपण संतोष देशमुखांबद्दल जर माहिती काढली तर सरपंच म्हणून त्यांचं कार्य खूप चांगलं होतं. आपल्या गावासाठी अनेक बक्षिसं त्यांनी मिळवली होती आणि अशातच ही दुर्दैवी घटना अध्यक्ष महोदय त्या परिसरामध्ये घडली. अध्यक्ष महोदय 6 डिसेंबरला औदा कंपनी जी त्या भागामध्ये विंडमिल लावत आहे त्या कंपनीमध्ये काही गुंड प्रवृत्तीची लोक आली, ज्याच्यामध्ये घुले असेल, चाटे असतील, असे अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत. आणि तिथं आल्यानंतर संतोष देशमुख सरपंच असताना 2 SC समाजाच्या मुलांना तिथं नोकरी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि सोनवणे नावाच्या एका व्यक्तीला तिथं नोकरी मिळाली होती. हे 7-8 गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या वॉचमॅनला मारायला सुरुवात केली. त्या वॉचमॅनने लगेच संतोष देशमुखांना फोन केला. फोन केल्यानंतर काही मुलांना घेऊन संतोष देशमुख तिथे आले आणि मला असं कळतं तिथं API नाही तर पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित होता. आणि मग संतोष देशमुखांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करून ते जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना बाहेर काढलं. एवढंच काम त्यांनी केलं. अध्यक्ष महोदय, हे गुंड प्रवृत्तीची लोक असतात, जर 4 चौघांमध्ये त्यांना कुणी बाहेर काढत असेल, हाकलत असेल, तर त्यांचा इगो हट होतो. त्यांना धतिंगिरी करायची असते आणि धतिंगिरी करत असताना असाच एका माणसाने त्यांना बाहेर काढलं, ते कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये राहिलं. अध्यक्ष महोदय, ही घटना 6 डिसेंबरला घडल्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्याबरोबर काही इतरही लोक आणि हे जे सोनवणे नावाचे वॉचमॅन होते ते पोलिसांकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की हे जे काही 6-7 लोक इथे येऊन मारहाण करत होते त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. अध्यक्ष महोदय, कुठलीही कारवाई तिथं झाली नाही. त्या दिवशी जर कारवाई झाली असते आणि 6-7 जणांना जर पोलिसांनी कोथळीत घेतलं असतं, त्यांच्यावर कारवाई केली असती, तर 9 डिसेंबरला जी घटना घडली ती घडली नसती अध्यक्ष महोदय. पण दुर्दैवी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक पोलीस अधिकारी तर या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहे त्याच्याबरोबर चहा पित होता आणि गाडीवर दिवसभर 9 तारखेला फिरत होता, अशी परिस्थिती होती अध्यक्ष महोदय. 9 डिसेंबरला एखाद्या फिल्म मध्ये, एखाद्या पिक्चर मध्ये कसं दाखवतात तसं संतोष देशमुखांची गाडी अडवली. दोन्ही बाजूला गाड्या लावल्या, त्यांना त्या गाडीमध्ये घेतलं. अध्यक्ष महोदय, इतक्या वाईट परिस्थितीने मारहाण केली, आडबाजूला नेलं. अध्यक्ष महोदय, 3 तास त्याला मारलं जात होतं. म्हणजे त्यांचा अवयवाचा कुठलाही भाग राहिला नाही अध्यक्ष महोदय जिथं लायटरली पेटवलं गेलं नाही. अध्यक्ष महोदय, डोळे सुद्धा ठेवले नाही, बरगड्या मोडल्या. अध्यक्ष महोदय, त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ जो गाडीमध्ये गाडी चालवत होता तो पोलीस स्टेशनला गेला. 15 मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचला. 3 तास विनंती करत होता की माझ्या भावाला गुंडांनी तिथं घेऊन गेलेले आहेत, काहीतरी कारवाई करा, माझा भावाला तिथं धोका आहे. अध्यक्ष महोदय, 3 तास पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही. आणि दुर्दैवी 3 तासानंतर आपला संतोष देशमुख तिथं दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेला बघितला. अध्यक्ष महोदय, त्याकडे बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं. आणि मग अशा चुकीच्या पद्धतीने ही घटना तिथं घडली आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई अध्यक्ष महोदय केली नाही. पण 9 डिसेंबर आणि 3 डिसेंबरच्या आधी अजून एक घटना घडली होती, ते नोट करण्यासारखी आहे अध्यक्ष महोदय, की एक खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडच्या नावाने तिथं दाखल झाला होता. वाल्मिक कराड बरोबर 4 लोकांची नावं घेतली गेली होती आणि ही 4 लोक ही या 9 तारखेच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तिथं गुन्हेगार आहेत अध्यक्ष महोदय. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं तिथं असणाऱ्या लोकांचं मत आहे की या गुन्ह्यामध्ये मास्टर माइंड कोण असेल तर अध्यक्ष महोदय हे वाल्मिक कराड नावाचा हा माणूस आहे. अध्यक्ष महोदय, तिथं गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात, इतकी मोठी दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारला विनंती आहे की जर या वाल्मिक कराडवर आज कारवाई गेली नाही तर उद्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ शकते अध्यक्ष महोदय. वाल्मिक कराडनी कोणाला सोडलं नाही, कुठल्याही समाजाला अध्यक्ष महोदय तिथं सोडलं नाही. आज स्वर्गवासी मुंडे साहेब इथं असते अध्यक्ष महोदय, काय केलं असतं?
अध्यक्ष महोदय, इतकी कडक कारवाई केली असती तर त्या भागामध्ये कुणीही तिथं अशी एखादी घटना पुढे घडवण्याची हिंमत झाली नसती. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं मोकासारखा कायदा आणला, अख्ख्या मुंबईला गुंडागर्दीतून तिथं बाहेर काढलं. अध्यक्ष महोदय, मला या सरकारला विनंती करायची की मुंडे साहेबांचा विचार कुठेतरी मनामध्ये ठेवा आणि तिथे लवकरात लवकर कडक कारवाई तिथं करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, हे आज थांबलं नाही तर उद्या कुठेही तिथं सामान्य लोक हे स्वतःला सुखरूप अध्यक्ष महोदय तिथं समजणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो, अजितदादांना इथं मी विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो, याच्यावर अनेक ज्या आमदारांनी हा विषय मांडला, पोटतिडकीने मांडला, त्यांच्या मनापासून त्या कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याच्यामध्ये संदीप भैया असतील, धस साहेब असतील, आपल्या मुंदडाताई असतील, आमचे आव्हाड साहेब असतील, यांनी ते मुद्दे मांडले. अध्यक्ष महोदय, आम्हाला याचं राजकारण करायचं नाही, फक्त तिथली जी वाईट झालेली परिस्थिती आहे, दुर्दैवाने तिथं बीडला आता बिहार झालंय असं म्हणलं जातं. अध्यक्ष महोदय, अधिकारी खोट्या कारवाई तिथं करतात. म्हणजे एक असा व्यक्ती जो कुणी नाही त्याच्याबरोबर 2 पोलीस कॉन्स्टेबल कायम असतात. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे एक पोलीस कॉन्स्टेबल नाही, मला तो अधिकार असताना सुद्धा त्याच्यावर 2-2 पोलीस अधिकारी तिथं फिरत असतात. का अध्यक्ष महोदय? एवढं महत्व का दिलं जातं? अध्यक्ष महोदय, तुम्ही जर खोलात जाऊन त्या बाबतीत लक्ष दिलं तर अध्यक्ष महोदय, त्या व्यक्तीच्या विरोधात, त्या लोकांच्या विरोधात अनेक त्याच्यामध्ये गुन्हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय दिला, SIT केली. अध्यक्ष महोदय, SIT करून हा विषय सुटणार नाही. आणि त्यांच्या परिचयाचे काही मोठे नेते जर या विधिमंडळामध्ये असतील तर अध्यक्ष महोदय, कसा न्याय तिथं असणाऱ्या लोकांना संतोषला तिथं अध्यक्ष महोदय मिळणार आहे? अध्यक्ष महोदय, सीटच्या बद्दल, SITच्या बद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र भूषण 16 प्रकरण, तिथं सुद्धा SIT केली. 1 वर्ष 7 महिने झाले, काही त्याच्यावर अध्यक्ष महोदय निर्णय नाही झाला. घाटकोपर होर्डिंग प्रकरण, अध्यक्ष महोदय 208 दिवस झाले, काही झालं नाही. पत्रकार हत्या प्रकरण 6 फेब्रुवारीला झालं, 1 वर्ष 10 महिने झाले, SIT वर कुठलाही निर्णय अध्यक्ष महोदय दिला गेला नाही. त्यामुळे तिथं जर निर्णय घ्यायचा असेल तर ज्युडिशियल एन्क्वायरी करण्याची जरूरत आहे. नाही तर एखादा माजी अधिकारी घ्या, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कलंक नाही, स्वच्छ अधिकारी, त्याला तिथं जबाबदारी द्यावी. आणि सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी, विरोधात असणाऱ्या सर्व नेत्यांनी, सर्व आमदारांनी पाठिंबा दिला पाहिजे की एक स्वच्छ कारवाई ते सुद्धा पुढच्या 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि 302 कलम जे इतर लोकांना लागले, मास्टर माइंडला सुद्धा ते कलम लागण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे. आणि SIT म्हणजे सरकारचा इंटरेस्टेड टाइमपास झाल्यासारखं आहे. त्यामुळे लवकरात लवकर फडणवीस साहेबांवर आमचा विश्वास आहे, त्यांनी त्या बाबतीत निर्णय तिथं घ्यावा आणि कडक कारवाई करावी. मुंडेताई इथे, त्यांच्या सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा सांगितलं SITच्या माध्यमातून तिथं लक्ष दिलं गेलं पाहिजे. पण जाता जाता अध्यक्ष महोदय फक्त अजून एक गोष्ट सांगतो, एक तर त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. मास्टर माइंड पासून जे कोणी जबाबदार आहे त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी कारवाई झाली पाहिजे उद्या जाऊन कोणाचाही त्या ठिकाणी धाडस नाही झालं पाहिजे, अशा पद्धतीने काम करायचं अध्यक्ष महोदय. आणि त्याच्याच बरोबर संतोष देशमुखाची मुलगी आहे अध्यक्ष महोदय, ती नीट एक्झाम देणार आहे. तर सरकारली मला माहित नाही कुठल्या नियोजनाच्या अंतर्गत आम्ही त्यांना तिथं शब्द दिलाय. सरकारली सुद्धा जर शब्द दिला की तिचं शिक्षण, त्या दोघी मुला मुलीचं शिक्षण हे सरकारली त्याची जबाबदारी घ्यावी, नेत्यांनी जबाबदारी गेली, आम्ही तिथं तयार आहोत. पण मला असं वाटतं की या विधिमंडळाची जबाबदारी आहे, अशी एखादी घटना घडली आणि मुलगी जर वडिलाचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं पूर्ण करत असेल तर आपण सुद्धा त्याला पाठिंबा देण्याची जरूरत आहे. तिचं शिक्षण, तिचं पुढचं जे काय असेल खर्च, याची जबाबदारी सरकारली अध्यक्ष महोदय तिथं घ्यावी. आणि जाता जाता फक्त परभणीवर मला अध्यक्ष महोदय एवढंच बोलायचंय, बीडमध्ये असं होतंय की एक जो कल्प्रिट आहे, जो मास्टर माइंड आहे, त्याला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन तिथं काम करते. आणि परभणीमध्ये अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन त्या लोकांना बाहेर काढून कोमिंग ऑपरेशन अध्यक्ष महोदय तिथं केलंय. मग अध्यक्ष महोदय पुरुष कॉन्स्टेबलनी सुद्धा महिलांना तिथं अध्यक्ष महोदय मारले, केसाला धरून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे या ज्या वत्सलाताई मनावते आहेत त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला, इतर महिलांवर अन्याय झाला, ज्या पोलिसांनी तो अन्याय केला त्या पोलिसांना अध्यक्ष महोदय तिथं कारवाई करण्याची जरूरत आहे. तसंच तिथं सोमनाथ हा जो एक युवक सामान्य कुटुंबातून, त्याचं स्वप्न होतं वकील व्हावं, शेवटची परीक्षा त्यांना तिथं द्यायची होती,
त्यांच्या आईनी भावाली विनंती केली होती की बाबांनो त्याला परीक्षा द्यायची, त्याला बाहेर काढा पोलीस कस्टडीमधून, ती परवानगी नाकारली. पण ती नाकारत असताना अध्यक्ष महोदय सोमनाथ सूर्यवंशीवर काय केलं जात होतं तर त्याच्यावर लाठीचार्ज केला जात होता, त्याला अध्यक्ष महोदय पोलीस कोथळीमध्ये मारलं जात होतं. आणि मग कुठेतरी आपल्याला हे म्हणावं लागेल की सोमनाथ सूर्यवंशीचा तिथं हार्ट अटॅकने मृत्यू झाला असं म्हणून चालणार नाही. तिथं पोलीस प्रशासनाने त्याचा खून हा तिथं केलेला आहे, त्याला तिथं न्याय मिळण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर बीड स्टाईल मध्ये परभणीमध्ये सुद्धा काही मधल्या काळामध्ये बाहेरून लोक आली, तोंड झाकलं होतं, त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांची दुकानं अक्षरशः जाळली आणि फोडली. अध्यक्ष महोदय बीडमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने वातावरण करण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांचा होता, तसाच प्रयत्न परभणीमध्ये सुद्धा केला गेला काय याचा अभ्यास अध्यक्ष महोदय तिथं करण्याची जरूरत आहे. आणि आमच्या सोमनाथला अध्यक्ष महोदय तिथं न्याय मिळावा, जे कुणी अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई तिथं झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय कलेक्टर चांगलं काम केलं. अध्यक्ष महोदय 144 कलम तिथं लागू झाल्यानंतर कलेक्टर हे अध्यक्ष असतात, पण जेव्हा कोमिंग ऑपरेशन केलं कलेक्टरला त्याबाबत 1% सुद्धा माहिती अध्यक्ष महोदय नव्हती. मग काय एवढी घाई करण्याची जरूरत आहे, का सामान्य लोकांना बाहेर काढून मारण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत होती. त्यामुळे त्या बाबतीत कुठे ना कुठेतरी लवकरात लवकर निर्णय घ्यायची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. विजय वाकोडे साहेब कैलासवासी हे याचं वातावरण शांत असावं यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. जेव्हा संतोषची बॉडी तिथं आली, तिथं अंत्यविधी चालू होता, त्यांच्या हृदयामध्ये दुखायला लागलं. अध्यक्ष महोदय अतिशय चांगलं काम विजय वाकोडे साहेबांचं होतं आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांना सुद्धा तिथं हृदयविकाराचा तिथं झटका आला आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाबद्दल सुद्धा सकारात्मक सरकारने विचार व्हावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि सगळं राजकारण बाजूला ठेवून या सरकारला प्रामाणिकपणे विनंती करतो, आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, सगळ्या समाजाला जाती धर्मांना घेऊन पुढे जाणारा महाराष्ट्र आहे, रयतेचा महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये तिथं जर सामान्य लोक बीड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुखरूप समज नसतील, आपल्या माता भगिनी सुखरूप समज नसतील तर ते योग्य नाही. त्यामुळे एक चांगलं उदाहरण देण्याची संधी ही फडणवीस साहेबांना आणि या सरकारला आहे. आणि कुठलाही निर्णय घेत असताना त्या मास्टर माइंडवर कारवाई करत असताना आम्ही विरोधी पक्ष म्हणून भक्कमपणे या सरकार बरोबर आहोत. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 101 अन्वये अल्पकालीन चर्चा आता संपली असे मी घोषित करतो. सूचनेवर उत्तर किती वाजता येणार अध्यक्ष महोदय? माननीय मुख्यमंत्री यांचा मविस्य नियम 57 अन्वय प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, डॉक्टर नितीन राऊत साहेब, मीच आपल्याला सांगतो की आजच मुख्यमंत्री महोदय त्याला उत्तर देणार आहे. आता विधान परिषदेमध्ये एकनाथराव उत्तर देत आहेत आणि इथं ब्रीफिंग घेत आहेत आणि सीएम साहेब स्वतः इथं उत्तर देणार आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी. प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 260 मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. सन 2024-25 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान पहिला दिवस.
आता कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग या विभागांच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला घेण्यात येतील. विभागांच्या मागण्यांचा तपशील व स्वीकृत कपात सूचनांची यादी सदस्यांना टपालाद्वारे वितरित करण्यात आली आहे. कपात सूचना न मांडता मान्य करण्यात आलेल्या कपात सूचनांची उत्तरे माननीय मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीनं 30 दिवसाच्या आत सदस्यांना पाठवण्याची प्रथा माहे जुलै 2010 पासून मान्य झाली असल्यामुळे आता कोणीही कपात सूचना मांडणार नाही असे मी गृहीत धरतो. या चर्चेसाठी एकूण 3 तास वेळ देण्यात येईल. सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. प्रत्येक सदस्याने भाषण सुरू करच्या वेळी विभागाचे त्याचबरोबर बाब क्रमांक व पूरक विवरणातील पृष्ठ क्रमांक याचा उल्लेख करावा. पुरवणी मागण्यांवरील चर्चा संबंधित बाबी पुरतीच मर्यादित असल्यामुळे सदस्यांना मूळ अनुदान अथवा मूळ मागणी यावर चर्चा करता येणार नाही. आता चर्चेला सुरुवात करण्यात येईल. माननीय श्री नानाभाऊ पटोले. अध्यक्ष महाराज, 2024-2025 या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महाराज, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक विभाग, उद्योग ऊर्जा विभाग, खनिकर्म विभाग. अध्यक्ष महाराज, आपण या सरकारचा गेलेत का? तुम्ही करणार मला माहिती, पण दादा गेलेत का? अध्यक्ष महाराज, या सरकारचं खऱ्या अर्थानं आर्थिक जे मॅनेजमेंट आहे त्याची चिंता आता आपल्याला सगळ्यांना करावी लागणार आहे. अध्यक्ष महाराज, आपण अध्यक्ष महाराज 35,788 कोटी 40 लाखाचं आपण पुरवणी मागण्या या ठिकाणी करतो आहे. 2024-25 वर्षाचा जो अर्थसंकल्प आपला जो आहे त्याला यांनी 6,69,490 कोटी 68 लाखाचा होता आणि त्यावेळेसही अध्यक्ष महाराज यांनी 94,889 कोटी 6 लाखाच्या पुरवणी मागण्या त्यावेळेस मागितल्या. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, एवढ्या मोठ्या रकमा या पुरवणी मागण्यामध्ये सरकार जे घेते अध्यक्ष महाराज, म्हणजे याचाच अर्थ अध्यक्ष महाराज या सरकारचं आर्थिक धोरणच या महाराष्ट्राच्या तिजोरीला खडखडाट करून, महाराष्ट्राला आर्थिक कमजोर करून कर्ज रूपानं हे सरकार चालवते आहे आणि त्या कर्जाची परतफेड महाराष्ट्राच्या जनतेकडून घ्यायला आपण लावतात आणि महागाईच्या रूपानं जनतेचे खिसे तुम्ही लुटतात आहात, असा हा पुरवणी मागण्याच्या माध्यमातून तुमची खडखडाट यामध्ये स्पष्ट होते आहे. अध्यक्ष महाराज, आपण सांगितलं की लाडकी बहीण वगैरे सगळे विषय आपले याच्यात आले, त्यांनाही पैसे आपल्याला द्यायचे आहेत असं आपण सांगितलेलं आहे. 1,400 कोटी रुपये आपण या पुरवणी मागण्यामध्ये टाकलेले आहे. आपण सांगतायत की आम्हाला लाडक्या बहिणीनं जिंकवलं. खरं तर लाडक्या बहिणीचं मत आपण समजूनच घेतलं नाही. मी ताई तुम्हाला बोलणार आहे होता, दादाच राहिलं असतं तुम्ही त्यांनाच बरोबर सांगितलं असतं. दोन्ही माझ्या ताईंना नाही सांगितलं. जेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो निवडणुकीत
लोक म्हणाले, आमच्या लाडक्या बहिणी म्हणाल्यात की आम्हाला 1,500 रुपये दिलेत, पण अशी महागाई वाढवली आणि तेही सणासुदीमध्ये वाढवली, 5,000 रुपये आमच्या खिशातून यांनी काढून घेतले. हे बेईमान भाऊ आहेत असं आमच्या लाडक्या बहिणी सांगायचं. मी राज्यपालाच्या अभिभाषणावर तुम्ही कसे निवडून आलेत वगैरे त्याच्यावरचं वेगळं भाषण करणार, पण आज मी तुम्हाला सांगतो की हे जे काही तुम्ही आपल्या याच्यातच गवगवत आहात की आम्ही लाडक्या बहिणीमुळे निवडून आलेलं, तसं नाही आहे. त्याचं मी वेगळं सांगतो, तुम्ही गडबड करू नका. आता अध्यक्ष महाराज, खरं तर राज्याला आर्थिक खाईत किती घालणार हे लोक, याही प्रश्नाचं उत्तर या सरकारने या ठिकाणी दिलं पाहिजे. पैसे कुठं खर्च केले जातात, कर्ज घेतलेले पैसे बरोबर वापरले जातात की नाही जात, त्याच्यापासून रिटर्न येतं की नाही येत, किंवा विशिष्ट व्यवस्थेला हे सगळे पैसे देण्याचं काम चाललेलं आहे का, याचंही उत्तर या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आपल्याला द्यावं लागणार आहे. अध्यक्ष महाराज, आपण सांगता की आम्ही मागचे मुख्यमंत्री सांगायचे की महाराष्ट्रामध्ये एकदम आम्ही रस्ते सगळे चांगले केलेले आहेत. मी तर या बीडमध्ये पण आलो होतो. बीडमध्ये पण अनेक भागामध्ये रस्तेच नाहीत. बीडचाच नाही तर अनेक राज्यातल्या अनेक भागात आपण गेलात तर रस्त्याचे प्रश्न आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. आपण पांधन रस्त्याची भूमिका मांडलेली होती. 45,000 ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत, 45-47, आणि या सगळ्या गावातल्या शेतीला जाणाऱ्या पांधन रस्त्यासाठी आम्ही रस्ते तयार करून देऊ वगैरे या पद्धतीचे आश्वासने आपण दिलेत. गावाला जोडणारे रस्ते असतील त्याच्या मागेही खूप अडचणी आहेत. राज्यमार्ग आहेत तिथेही मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गड्ड्याचं साम्राज्य. रस्ते कुठे आहेत दिसायला नको, गड्डेच दिसायला आहेत, अशी परिस्थिती आहे. आणि मग तुम्ही अनेक योजनेमधून जेव्हा कर्ज घेतात आणि या रस्त्यांसाठी पैसे खर्च करतात तर हे पैसे जातात कुठं? रस्त्यात जातात की विशिष्ट माणसांना जातात? ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर वेगळे ओरडतात. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की आमचे पैसेच यांनी दिले नाहीत. त्यांनी आंदोलन केलं निवडणुकीच्या पूर्वी आणि त्याच्या माध्यमातून आखरी काय चाललेलं आहे, जनतेच्या नावाने घेतलेलं कर्ज तुम्ही बरोबर खर्च करतात की नाही करत, याचं उत्तर तुम्हाला आजच्या या पुरवणी मागण्या माध्यमातून सरकारला द्यावं लागेल. या ठिकाणी मी भूमिका मांडतो. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी विशेष करून ऊर्जा विभागाची पण मागणी आहे. अध्यक्ष महाराज, आपण सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मोफत विद्युत देऊ आणि 24 तास विद्युत देऊ. अध्यक्ष महाराज, आज राज्यामध्ये आता बिलं तर आली नाहीत त्याच्यामुळे आता मोफतच आहे असा अंदाज लावू. आले तर मग आपण विचारू. पण अध्यक्ष महाराज, 24 तास शेतकऱ्यांना लाईन कुठं मिळते आहे? आपण सांगितलं दिवसाची तरी लाईन देऊ. अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण दिवसाची लाईन देतच नाही आहे. त्याच्यामुळे आपण दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्याला मिनिमम नाही 24 तास तरी 16 तास तरी विद्युत आपण दिली पाहिजे. ही मागणी मी पुरवणी मागण्यावर मी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महाराज, आपण ज्या पद्धतीनं लाईटचे बिलं वाढवली, ही लाईटची बिलं का वाढवली? लाईटचे बिलं वाढवण्याची कारण काय? तर तुम्ही सांगाल की MERC यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांचे आम्हाला ऐकावं लागतं. MERC जे काही नियम आपल्यासाठी देतात, तुम्ही जेवढा खर्च विद्युत तयार करण्यासाठी करता तो खर्च अगर आपल्याला कमी केला तर त्याच्यामध्ये आपल्याला MERC जो खर्च आपण करतो त्याच्या आधारावर आपल्याला ते रेट कमी करून देऊ शकतात. पण कोळशामध्ये हात काळे झालेत तुमचे. सामान त्याच्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत, पोल असतील काय तार असतील, त्या सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं. राज्यामध्ये आपला जो कोळसा असताना सुद्धा आपण दुसरीकडून आणतो, काही विदेशातून कोळसा आणतो. कोलवाशनीच्या नावाने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळे हातच काळे आहेत.
कोळशाचा धंदा म्हणजे काळाच काळा, पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार होतो आणि भ्रष्टाचार सरकारच्या आशीर्वादानेच होतो आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना त्यांच्या खिशातले पैसे तुम्ही जे MRCचं नाव सांगून आम्ही विद्युत रेट वाढवले म्हणून सांगणार, तर त्याच्यामध्ये सामान्य लोकांना लुटण्याचं काम हे सरकार करते का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की घरगुती विद्युत रेट तुम्ही जे वाढवलेले आहेत ते तातडीनं आपण कसे कमी कराल त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे. आपण आता स्मार्ट मीटर लावायला निघालात, तुम्ही सांगितलं होतात की आम्ही लावणार नाही, पण आता ते मोहीम चालू झाली आणि या स्मार्ट मीटरच्या नावानं तुम्ही ज्या पद्धतीनं सामान्य लोकांना, एकीकडे रॉकेलचं तेल तुम्ही बंद केलं, तुम्ही गॅस सिलेंडर आम्ही दिला म्हणाले, गॅस सिलेंडर दिला म्हणून आता तुमचं रॉकेलचं तेल बंद केलं, ज्याला मातीचं तेल, घासलेट काय आपण वेगळे वेगळे नावं आपल्या महाराष्ट्रात घेतो. आणि त्याच्या माध्यमातून उद्या या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून त्याला कारण की चार्जिंग करावं लागणार आहे मोबाईल सारखं. हातावर कमवणारे खाणारी जी लोक आहेत, वेळेवर ते समजा लाईट बिल भरू शकले नाहीत आणि त्या आले दिवसभर काम करू नये, संध्याकाळी जेवायला बसले, ते अंधारातच जेवतील काय. रॉकेलचं तेल पण संपवून टाकलं, ते दिवा होता तोही गेला घरातला. मग हे स्मार्ट मीटर जे आहेत हे कोणासाठी लावले जातात. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की घरगुती विद्युत बिलाच्या बाबतचं जे काही वसुलीचा जो प्रमाण आहे ते आपल्याला 99% आपली वसुली होते. लोक थकीत ठेवत नाही. UP बिहारमध्ये हे सगळे प्रकरण असतात, त्यांच्यासाठी असू शकते, पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा स्मार्ट मीटर या कुठल्या उद्योगपतीचा तो स्मार्ट मीटर आहे, कोणा उद्योगपत्यांना फायदा देण्यासाठी आपण हा धंदा चालवलेला आहे. आणि गरिबाच्या घरात अंधार करून, मध्यमवर्गीयांच्या घरात अंधार करून या सरकारला काय भेटणार आहे याचं उत्तर या निमित्तानं पाहिजे. आणि स्मार्ट मीटर हे बंद केलं पाहिजे घरगुती लाईनसाठी, ही मागणी या निमित्तानं मी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महाराज, ऊर्जा विभागावर खूप सारं बोलता येईल. आपण पाहिलं की शेतकऱ्यांना आपण सांगितलं की 24 तास आम्ही विद्युत देऊ. आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोर असतील, विहिरी असतील, तयार आहेत, पण त्याला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही. आपण सौर ऊर्जेनं आम्ही त्यांना कनेक्शन देणार आहोत, 24 तास चालणार आहे. आता त्या सौर ऊर्जेचेही अनेक प्रकार आपण पाहतोय. ज्या कंपन्या तुमच्या लावलेल्या आहेत त्या कंपन्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातात. तुमच्या विभागाचा त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नसतो. त्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लोक देतात इथून आणि तो त्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातो आणि त्या शेतकऱ्याला वनवन फिरावं लागतं. इलेक्ट्रिक विभागाच्या ऑफिसमध्ये गेला तर इलेक्ट्रिक ऑफिस म्हणतो की आमच्याकडे हे विभाग नाही, आमचा काही संबंध नाही. अशा पद्धतीचं या सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट या महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतोय. अनुभवी ऊर्जा मंत्री नाही, मागचे आता अजून खातं मिळालं आहे, त्यामुळे आता तुम्ही ऊर्जा मंत्री झाले चंद्रशेखरजी, आता प्रदेशाध्यक्ष म्हणायचं का. तर मला असं वाटतं की मी मगाशी सांगत होतो की विद्युतचे रेट घरगुती असेल, आता शेतकऱ्यांचे विद्युतचं बिल माफ केलंच आहे, तर बिल येणार नाही असं आम्ही समजतो. पण मी तुम्हाला सांगत होतो की 24 तास शेतकऱ्यांना आम्ही विद्युत देऊ असं तुम्ही म्हणाला होतात, पण हे 24 तास विद्युत मिळतच नाही. तुम्ही सौर ऊर्जाचा खेळ सांगितला, शेतकऱ्यांनी पैसे भरले, पण तुमचा तो सौर ऊर्जेची कंपनी जे तुम्ही लोक डिसाईड करता ती गायब होतं आणि तुमचा ऊर्जा विभाग म्हणतो की आम्हाला काही संबंध नाही. त्याला तिकडे लावून दिलं, दुसऱ्या दिवशी बंद झाली की त्या इंजिनियरला शोधताच त्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पाणी आटतं. आणि म्हणून तुम्ही आता, आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, मी शेतकरी आहे, मी शेती आजही करतो, मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की पाणी जे असतात बोरला, काही ठिकाणी 1.5 इंचीचं पाणी लागते, काही ठिकाणी 2.5 इंचीचं पाणी लागते, 1 इंचीचं पाणी लागते. शेतकरी असं करून जॉईंट करून ते पाणी एकत्रित करतो आणि मग तो आपल्या शेताला पाणी देतो. मला आपल्याला एक विनंती राहणार आहे की हे विद्युत कनेक्शन शिवाय होणार नाही. याच्या शेतीचं ओलीत व्हायचं असेल
तर त्याला विद्युत कनेक्शनची व्यवस्था आपल्याला करून द्यावी लागणार आहे. आता तुम्ही तर सगळे तुमच्या साईट बंद झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनचा अर्ज करायला आता कुठे संधी आपण ठेवलेली नाही. त्यामुळे आपल्याला माझी विनंती राहणार आहे की आपण हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल योजना आपण चालवा. आता विद्युत कनेक्शनचं तुम्ही बंद करून टाकलेलं आहे. शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आता कनेक्शन देणारच नाही इलेक्ट्रिकचं. हे आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे आणि असं हात वरत करून चालता येणार नाही. आपल्याला शेतकऱ्यांना ताकद द्यावी लागेल. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काही मूळ कारण असतील, ते मूळ कारणामध्ये शेतीतला मिळणारं विद्युत जे आहे ते पूर्ण का मिळत नाही, शेतकऱ्यांचं पीक त्याच्यामध्ये संपते आणि मग शेतकऱ्याच्या खिशातला सगळा पैसा, घरातला पैसा त्याच्यामध्ये जातो आणि मग त्याला आत्महत्या करावं लागतं. त्याच्यातली एक कारण ही पण आहेत. कारण अनेक आहेत. तो कर्ज हा त्याचं मूळ कारणच आहे आणि शेतीमधलं नापिकी हा त्याचं मूळ कारण आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे आत्महत्या आपल्याला शेतकऱ्याला थांबवायच्या असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांना आपण विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबत, सौर ऊर्जा हा भाग वेगळा, विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतचा निर्णय आपण घेतला पाहिजे. या निमित्तानं मी आपल्याला सांगतोय. अध्यक्ष महाराज, उद्योगाचं तर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये उद्योग मागच्या काळामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक उद्योग महाराष्ट्रातून चालले गेले. या सरकारने अनेकदा सांगितलं की आम्ही देशातलं पहिल्या नंबरचं राज्य आज उद्योगामध्ये आमचं आहे असं सरकार गवगवा करतोय. आपण पाहिले असेल की आमचं महाराष्ट्र हे उद्योगामध्ये 1 नंबरचं राहायचं. आज आपण यादी पाहिली देश पातळीवर तर आम्ही 11व्या नंबरवर गेलेलो आहोत. आपण मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आपल्या देशामध्ये आपल्या राज्यात केलेली असं आपण सांगतात. हे गुंतवणूक झाली कुठं? किती लोकांना तुम्ही रोजगार दिलेत? बेरोजगारी महाराष्ट्रात का वाढली? फक्त भाषणाने चालणार नाही. तर आपल्याला लोकांना सांगावं लागणार आहे की आम्ही इथं उद्योग उभे केलेत, या भागामध्ये आम्ही इतके रोजगार दिलेत. आता कौशल्य विभाग तुम्ही आपण उघडलं आणि लोकांना गवंडीचं काम असेल, सुताराचं काम असेल, हे काही कामं आपण शिकवतात. निवडणुकीच्या काळामध्ये आपण 6 महिन्याच्या पहिले काही आपण कौशल्य विभागाचे तरुण आपल्या गावामध्ये लावलेत. प्रत्येक गावात त्याला टीम लावली आपण. ते सरकारच्या योजनेचा प्रचार करत होते पण आता ते बंद झाले. तुमचं निवडणूक बंद झाली, ते बंद झाले. त्या बिचाऱ्यांना पैसे पण दिले नाहीत. त्यांनी तुमचा प्रचार केलेला आहे, तुमच्या योजनांचा प्रचार केलेला आहे, खोट्या नाट्या योजनांचा प्रचार केलेला आहे. ते तुम्ही मुद्दाहून तुम्हाला निदर्शनास आणून देतो. आता खोटं किती बोलणार त्याच्यावर तुमचं आता तुम्हाला उत्तरामध्ये सांगायचं आहे. अजून त्या कौशल्य त्या या योजनेतल्या लोकांचे पैसे पण आपण दिले नाही. ते तरुण बिचारे ओरडतात आहे की आम्ही मोठं पाप केलं, यांना मतदान करायला सांगितलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की उद्योगामध्ये ही आता चालबाजी नाही चालणार. तुम्ही किती पैसे आणलेत असं तुम्ही सांगताय. आमचा 1 नंबर राज्य आहे. ते उद्योग कुठं लावलेत, कुठं इन्व्हेस्टमेंट झालं, किती तरुणींना काम आम्ही देतोय, याची माहिती आपल्याला अद्यावत द्यावी लागणार आहे. लगेच एक श्वेतपत्रिका काढा. तुम्हाला खरंच प्रामाणिक असाल तर तुम्ही श्वेतपत्रिका काढा. किती उद्योगांना तुम्ही काम दिलेलं आहे. नाही तर तुम्ही सांगाल आम्ही गवंडी लावलेत, आम्ही सुताराचं काम लावलं, आम्ही अमुकाला हे केलं, कौशल्य आम्ही शिक्षणामधून ह्या योजना दिल्यात. एवढं नको सांगा. बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आज राज्यामधला सगळ्यात बेरोजगारी कुठल्या राज्यात असेल तर ती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून उद्योगामध्ये आपण किती क्रांती केली आणि आपण आज कुठल्या स्टेशनला आपले जे उद्योग गेलेत. नागपूर शहरात हे अधिवेशन आहे. नागपुरातलेही उद्योग आपण गुजरातला पाठवण्याचं काम मागच्या काळात केलेलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागात कोणते उद्योग आपण आणणार आणि काय उपाययोजना आपण करणार आणि आम्ही आता उद्योग गुजरातला जाऊ देणार नाही, अशा पद्धतीची हमी या महाराष्ट्राच्या जनतेला आपल्याला द्यावी लागणार आहे. खनिकर्म विभाग हा जो आहे, विशेष करून या खनिकर्म विभागामध्ये अनेक भागामध्ये आपल्या खनिकर्माचं काम चालते. त्याच्यासाठी आपण त्या भागाच्या विकासासाठी काही योजना देतो, त्याच्यासाठी निधी आपण राखून ठेवतो. जिल्हा अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार आपण दिलेत मधल्या काळामध्ये.
काही जिल्ह्यामध्ये, विशेष करून आमच्या जिल्ह्यात, भंडारा जिल्ह्यात, ते काय म्हणतात, सरकारने मला आदेशच दिला नाही, आम्ही कुठे पैसे खर्च करणार. आमदारांना आपल्या मतदारसंघातले काम सुचवायचे असतात, पण ते पैसेच आमच्या जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून खर्च केले गेले नाही. आखरी तुमचा आमदार त्या जिल्ह्यामध्ये नसेल म्हणून त्या जिल्ह्यामध्ये खनिकर्मचे योजना आम्ही करणार नाही आणि ते पैसे तसेच पडून ठेवायचे आणि त्या भागातल्या लोकांनी सगळ्या गड्ड्यातून चालावं आणि उपाययोजना ज्या आपल्याला अजून विविध उपाययोजना करतात, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करायच्या असतात त्या करायच्या नसतात काय, हे सगळे प्रश्न नुसतं भंडाराच नाही तर अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला या खनिकर्म योजनेमध्ये आणि जे अवैध खनन जे आहे हे जे अवैध खनन जो आहे त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळतं. आता रेती माफिया हा जो आहे, आता महसूल विभागाचाही भाग असेल पण खनिकर्म म्हटलं तर आलं त्याच्यामध्ये. आता महसूल विभागामध्ये रेती माफिया हा एक नवीन अजेंडा, बीडची घटना ही रेती माफियापासूनच झाली. जे काल सुरेश दस सांगत होते की 300 त्यांचे ट्रक चालतात त्या ठिकाणी, कुठले लीज नाही, कुठली त्याला पावती नाही, काही नाही. ते हे प्रत्येक जिल्ह्यात आहे, त्याचे अलग अलग रेट ठरलेले आहेत. आमची तर मागणी आहे की हे रेती आपण फ्री करा एकदा. तुमच्या मंत्र्यांनी मागच्या काळात महसूल मंत्र्यांनी ते सांगितलं होतं एक सभागृहामध्ये की आम्ही, कारण की हे काही आम्ही किती केलं काही थांबवू शकत नाही, वेगळ्या वेगळ्या पद्धती आम्ही आणल्यात आणि या रेती माफियामुळे ते साधे घरकुलं आपले जे तयार होतात त्या गरीबाला पण आम्ही साधी रेती देऊ शकत नाही. 40-50 हजाराची रेती होते, 140 रुपये, 1,40,000 रुपये आपण घरकुलाला देतो आणि त्याच्यातले 50 हजार रुपयाची रेतीच घ्यावं लागतं. सिमेंट, लोखंड हे सगळ्या महागच असतात, त्याच्यामुळे त्याला कर्ज घेऊनच ते घरकुल पूर्ण करावं लागतं. आणि म्हणून या खनिकर्माच्या माध्यमातून जो सगळ्यात मोठं पाप आज इथं आहे त्याच्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे हे रेतीचं पाप आहे. त्याच्या उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केल्या पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड प्रकल्प आहे, आमची मागणी त्याच्यामध्ये सातत्यानं होती की तो प्रकल्प गडचिरोलीमध्ये करून तेव्हाच त्याच्यातलं खनन करावं. पण आज त्याच्यातलं सोनं, म्हणजे आपल्याला माहितीसाठी सांगतो आणि रेकॉर्डलाही असलं पाहिजे की आशियातलं सगळ्यात मोठं लोहखनिज अगर कुठं असेल तर ते गडचिरोली जिल्ह्यातल्या सुरजागडमध्ये आहे. 65% अभाव गोटा उचलला तरी जो लोखंड आहे हे सोनं, कारण की जगाच्या पाठीवर जेवढा काही विकास होणार, ज्या देशाजवळ लोखंड असेल त्याच देशाचा विकास होऊ शकेल. लोखंड नसेल तर काय सोन्याचं काही त्याला इमारती नाही बांधू शकणार. आणि म्हणून आपल्याजवळ हे सगळं असल्याने 400 वर्ष चालेल एवढं त्या ठिकाणी डिपॉझिट आहे. पण त्या ठिकाणी एका बाहेरच्या व्यक्तीला तुम्ही, एका मोठ्या उद्योगपतीला तुम्ही त्या ठिकाणी ते खाण देऊन टाकली आणि ते सगळं उचलून ते बाहेरच्या राज्यात त्यांनी पाठवायचं आणि तिथल्या आदिवासी भागातले लोक मोर्चे काढायचे. त्यांच्याजवळ साधे रस्ते नाहीत, शाळेमध्ये जाणाऱ्या पोरांच्या बसेस बंद झाल्यात, आदिवासींच्या पोरांनी शिकायचं की नाही शिकायचं. म्हणजे एकीकडे आपण एक गोष्ट आपण पाहिली की एकीकडे गावामध्ये एखाद्या गरीबाला घरकुल बांधायचं असेल तर त्याला झुडपी जंगलाची अडचण येते. गावामध्ये कुठल्याही इरिगेशनची योजना करायची असेल तर त्याला वनविभागाची अडचण येते. एखादा रस्ता बांधायचा असेल, पिण्याच्या पाण्याची योजना बांधायची असेल तर त्याला वनविभागाची अडचण येते. पण सुरजागडमध्ये त्या गंधाड जंगलामध्ये त्यांना पूर्ण जंगल कापण्याची मुभा दिली. पोलिसाचा सुरक्षा इकडे गावामध्ये नाही. दिवसा ढवळ्या कालच नागपूरमध्ये जी घटना झाली, मगाशी सांगितलं की नकाबपोश आले आणि त्यांनी काल एका घराला रात्री लुटून घेऊन गेले. 24 लाख रुपये काहीतरी त्या कुटुंबाचे लुटून गेले. मी आज पेपरला बातमी वाचली. म्हणजे एकीकडे तो लुटारू जे व्यवस्था आहे सुरजागडमध्ये त्याला तुम्ही पावला पावलावर पोलीस दिलेत. म्हणजे लुटारू व्यवस्थेसाठी हे सरकार मदत करते असं म्हणायचं का? आणि म्हणून या माध्यमातून मला सुरजागड गडचिरोलीच्या त्या लोहखनिजाला लुटणारी व्यवस्था आपण का निर्माण केली? आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या किती लोकांना आपण काम दिलं? कारण की तिथं मी तुम्हाला सांगतो सगळे बाहेरचे लोक आलेले आहेत. बाहेरच्या माणसाला दिलं तर बाहेरचेच लोक आणणार. अजून उद्योग चालू झालेला नाही. आमची मागणी राहणार आहे
की जिथपर्यंत त्या ठिकाणी भिलाईसारखं मोठा स्टील प्लांट होत नाही तिथपर्यंत तिथलं खनिज खोदू नये आणि ते खोदण्याला थांबवावं ही मागणी मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करतो आणि सुरजागडचं खनन थांबलं पाहिजे आणि त्या भागातल्या आदिवासी गैर आदिवासी त्या जंगलापाडामध्ये राहणाऱ्या त्यांनी ते सगळं रिझर्व्ह कोटा त्या ठिकाणी ठेवला जंगलं सांभाळली त्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम आपण करतात आणि म्हणून खनिकरम जे ज्या पद्धतीनं त्या सुरजागडला खोदण्याचं काम चालू आहे ते तातडीने थांबावं आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठा प्रकल्प करूनच त्याला सुरू करावं ही मागणी मी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, कृषी विभागाचं तर त्याच्या मायबापच कोणी राहिला नाही. पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. विदर्भात अधिवेशन चाललेलं आहे. अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहे. सरकार आलं तेव्हापासून पुन्हा आत्महत्या पुन्हा वाढल्या. मला सरकारमुळे वाढल्या असं माझं म्हणण्याचा अर्थ नाही, पण ज्या काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्या उपाययोजनाच्या बद्दलची भूमिका आपल्याला या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे दादा. आणि मी अध्यक्ष महोदय आपल्यालाही सांगतोय की आताच तुम्ही पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियम 262 मधील 3 दिवसाच्या कालावधीची तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये हे आपण स्थगित करण्याच्या बाबतचा ठराव मांडला आणि बहुमतानं आपण पारित करून घेतलं. 3 दिवस चर्चा व्हायला पाहिजे, आपण 2 दिवसांनी आणली. मला असं वाटतं की आतापर्यंत मी गेले अनेक वर्ष पाहतोय, पहिलेचा काळ पण पाहिला मी 2004चा काळ पाहिला की याच्यावर चर्चा व्हायची, याच्यावर भरपूर वेळ आणि मग मंत्री पूर्ण बोलायचे, मंत्री उत्तर द्यायचे सगळ्या सन्मान्य सदस्यांचं आणि मग हे मंजूर व्हायचं. आता तर आपण नवीन पद्धत आणली दादा की आता फटाफट आणायचं, 2 मिनिटात मंत्र्यांनी उत्तर द्यायचं, व्हायचं बहुमत, पुरवणी मागण्या मंजूर. आम्हाला ही अपेक्षित नाही दादा. आम्हाला अपेक्षित आहे की मंत्र्यांनी या ठिकाणी तुम्हीच उत्तर द्या सगळ्यांचं. आता मंत्र्याचं खाते वाटप नाही झालं तर तुम्हीच द्या, पण मला याच्यामध्ये प्रत्येक सन्मान्य सदस्यांनी जे प्रश्न या ठिकाणी मांडलेत त्याच्यावरची चर्चा आणि राज्य शासनाची भूमिका या ठिकाणी व्हावी. एकत्रित करून तातडीनं 2 मिनिटांमध्ये या मागण्या मंजूर करू नये एवढी माझी या निमित्तानं आपल्याला विनंती राहणार आहे. कारण की विदर्भातलं आहे, विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही काय उपाययोजना करणार, त्याच्यासाठी काय देणार, त्या भूमिका आपल्याला मांडावं लागणार आहे. मी बेरोजगारांचे प्रश्न मांडलेत. या भागाच्या इरिगेशन बॅकलॉगचा इश्यू आहे आपल्याजवळ, आता तो नाही आहे याच्यामध्ये, पण तो कसा पूर्ण करणार, विद्युतचं बॅकलॉग मोठ्या प्रमाणात तो कसा पूर्ण करणार आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडून त्यावेळेस या मागण्या मंजुरीला टाकाव्या असं माझी विनंती राहणार आहे. आज शेतकऱ्यांचं आपण पाहिलं असेल की संत्रा असेल, धान असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, विदर्भातलं हे प्रमुख पीक आहे. आज आपण पाहिलं की आपणच घोषणा केलेल्या होत्या की आम्ही सोयाबीनला भाव देऊ, कापसाला एवढा भाव देऊ, धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही त्याचं केंद्र आम्ही तातडीने उघडू. दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले, धान हा दिवाळीच्या पहिले निघतो, सोयाबीन पण निघतो. आपण सगळे दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले, धान खरेदी झाली, अजूनपर्यंत धान उत्पादकाचे पैसेच आपण दिले नाही. सोयाबीनचाही तोच हाल आहे. परवा कोणीतरी म्हणत होते इकडचे समोरचे सदस्य की खरेदी झालेली आहे. खरेदी झाली पण पैसे का नाही दिलेत, काय भावाने पैसे देणार आहात? तुम्ही सांगितलं होतं की आम्ही 7,000 रुपयेच्या भावाने आम्ही सोयाबीन खरेदी करू, तर या पद्धतीनं धान उत्पादक शेतकऱ्याला 1,000 रुपये बोनस देऊ. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेला पाहिजेत. आपण दुग्ध विकासासाठी मी आपल्याला एक योजना सांगितली पाहिजे. मी जसं 1,500 रुपये आपण लाडक्या बहिणीला देण्याचा आता 2,100 रुपये आपण देणार आहात, पण त्याच्यामध्ये 2,100 रुपये पंकजाताई तुमच्यासाठी विषय आहे. लाडकी बहीण आमचा विषय असा आहे की आपण 2,100 रुपये देणार आहात, पण त्याला आता तुम्ही काटणी करू नका, सरसकट द्या. तुम्ही चालू केलं आता की याच्याकडे मोटरसायकल आहे तिला देणार नाही, त्याच्याकडे सिलेंडर आहे त्याला देणार नाही, असं जे काही आता तुम्ही छाटणी केलेली आहे ती करू नका, कृपया करू नका. जे सरसकट आपण देण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे 2,100 रुपये आपण दिलेच पाहिजे. दुसरं मी पशुसंवर्धनामध्ये सांगेन की खरं तर आमच्या ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये
माणसापेक्षा महिलांचा पुढाकार जास्त असतो. एक योजना दादा चालू केली पाहिजे. 10-15 लिटरची गाय किंवा म्हैस आपण शेतमजूर असो की शेतकरी असो, छोटावाला मध्यम शेतकरी असो, त्याला देण्याचा एक निर्णय करा. रोज 1000 रुपये त्याच्या घरी आले पाहिजेत अशी व्यवस्था करा ना. कारण की तुमच्या 2100 रुपयाची वाढ पाहण्यापेक्षा या योजनेचं स्वरूप थोडं बदलावा ग्रामीण भागासाठी आणि या भागातल्या लोकांसाठी. समजा हे दिलं तर आता आपण पाहतो की शेती मरते आहे, गोधन संपत चाललेलं आहे. तुम्ही जो कायदा केला, तुम्ही एक गोमातेला आपण राजमाता म्हणून आपण त्याला सन्मान केलेला आहे आणि 50 रुपये आपण सगळ्या ज्याच्याकडे गायी आहेत त्यांना आम्ही देण्याचा निर्णय केला, सरकारने केला. एकनाथ शिंदे साहेबांनी केला तो घोषणा, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते. पण मला वाटलं की शेतकऱ्यांना मिळणार, तुम्ही शेतकऱ्याला दिलं नाही. तुम्ही जे गायी ज्याच्याकडे ज्या आपल्या याच्याकडे जातात कत्तलखान्याकडे आणि ज्या जमा केल्या जातात, त्या ज्या काही संस्था आहेत आपल्या गोशाळा, त्या गोशाळेच्या लोकांना आपण 50 रुपये देतात असं मला कळलं. शेतकऱ्याला तर देत नाही. माझ्याकडे पण गायी आम्हाला नाही मिळाले 50 रुपये म्हणून मला माहिती आहे. मी आपल्याला प्रश्न विचारतो की आपण गोरक्षणाची गोष्ट करतो, गोमातेला आपण आता राजमातेचा दर्जा दिलेला आहे. शेतकऱ्याच्या घरी असलेल्या गायीला का 50 रुपये देत नाही आपण? का देत नाही? गोशाळेच्याच लोकांना का देता? त्यांनी गोरक्षण अगर करायचं असेल, या सरकारला प्रामाणिकता असेल गोमातेचं रक्षण करायचं, तर मग या शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या गायींना सुद्धा आपण 50 रुपये रोज दिले पाहिजेत. तुमचं सांगायचं वेगळं आणि खायचं दाखवायचे जात वेगळे असं नको ठेवा. आखरी शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या घरी गोधन वाचलं पाहिजे. कारण की आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे शेण जायला पाहिजे ते आता संपायला लागलं. त्याच्यामुळे शेतीतला पोत संपायला चालला, शेती मरायला चालली, रासायनिक खतामुळे शेत संपायला चाललेलं आहे आणि आमची काळी मातीच संपली, तीच मरम पावली. तर मग महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आपल्याला म्हणण्याचा अधिकार पण राहणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक भूमिहीन असेल, शेतमजूर असेल, त्यालाही एक गाय किंवा म्हस देण्याचं 10-15 लिटरचं आणि मध्यम शेतकरी, लहान शेतकरी याला पण गाई म्हशी देण्याचा एक निर्णय आपल्या सरकारने करावा. आणि खरंच त्यावेळेस गोमातेसाठी आपलं सरकार फार चांगलं काम करते आहे असं राज्याचंच नाही तर देशातली जनता आपल्याला मानेल असा माझा विश्वास आहे. दुसरं, मत्स्य व्यवसायामध्ये आपले जेवढे तलाव आहेत, विशेष करून आपण विदर्भात आहे, मालगुजारी तलाव जे आहे, गोड्या पाण्यावर मत्स्य व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्यांची खरं तर त्यांचं आयुष्य बर्बाद होत चाललेलं आहे. आमच्याकडे ऑगस्टमध्ये तलाव भरतात आणि मत्स्य विभागाचं धोरण जे आहे की ऑगस्टमध्ये त्याच्यामध्ये बीज टाकलं पाहिजे. आता ऑगस्टमध्ये बीज टाकलं तर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये तलाव 250 एकराचा तलाव असेल तो तलाव सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये 100 हेक्टर मध्ये पाणी येतं. 250 म्हणजे 150 हेक्टरचं पाणी कमी होऊन जातं. आमचा मुद्दा असा आहे आणि मग आपण आता मार्च-एप्रिल मध्ये गेलो की ते तलाव पूर्ण वाहतो. ऑगस्ट ते मार्च आपण पाहिलं 6 महिन्यात मत्स्य बीज वाढू शकत नाही. आणि म्हणून हे लुंगटीवर असलेला समाज, भटकत असलेला समाज, त्यांचं आयुष्य, त्यांचं जगण्याचं आयुष्य हे सगळे संपायला चाललेलं आहे. आणि म्हणून या विदर्भातल्या सगळ्या मालगुजारी तलावाचं खोलीकरण करून यांत्रिकी पद्धतीनं, कारण की आपण मनरेगाच्या माध्यमातून खोलीकरण करायला गेलं तर होणार नाही. त्याचे गेट, त्याचे वेस्टवेअर, पाण्याचं स्टोरेज वाढवलं पाहिजे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळेल आणि त्याच माध्यमातून मत्स्य व्यवसाय सुद्धा विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येईल. आणि मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की एक मोठी आर्थिक व्यवस्था महाराष्ट्राला सुद्धा त्याचा मोठा फायदा होणार, राज्याच्या तिजोरीला पैसा येणार. आणि म्हणून जसं तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, पश्चिम बंगालमध्ये आज मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येतो, तशी व्यवस्था आपल्याला विदर्भातल्या या सगळ्या मालगुजारी तलावामध्ये करता येते. आणि म्हणून मत्स्य व्यवसायाच्या या माध्यमातून
मी महाराष्ट्र विदर्भातल्या सगळ्या तलावाचं खोलीकरण करून, मालगुजारी तलावाचं खोलीकरण करून त्या पद्धतीनं हा व्यवसाय वाढवावा अशा पद्धतीची मागणी मी या ठिकाणी करतोय. मी अध्यक्ष महोदय, सरकारला मी जे काही सूचना केल्यात त्याचं उत्तरात त्यांनी उत्तर द्यावंच. पण मी जे एक सूचना महत्वाची केलेली आहे की जे अलीकडच्या काळामध्ये 5 मिनिटाच्या आत सगळ्या मागण्या मांडायच्या, एका मंत्र्यांनी मांडायच्यात आणि फळाक्षात मंजूर करायच्या, यावेळेस तसं होता कामा नये. लगेच तो 2 सदस्य नाही बोलतील त्याचं लेखी घेऊन टाका, पण मंत्र्यांनी सविस्तर उत्तर देऊन त्यांनी या सगळ्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला काय न्याय देतात आहेत या पुरवणी मागण्यातून. नुसतं पुरवणी मागण्या करायचं, जनतेवर कर्ज करायचं आणि महागाई वाढवायची याच्यासाठी सरकार नसते. आणि म्हणून सरकार या कर्जरूपा पैशांनी काय करणार आहे, या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून काय करणार आहे. 6-7 हजाराच्या पुरवणी मागण्या आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज. आता एकदम 94,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आता जातात. आता तर 39,000 कोटीच्या वर झाल्या. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की ही आम्हाला दादा ही तुमच्या उत्तरामध्ये आम्हाला अपेक्षित आहे की सगळ्यांचं उत्तरासहित हे आपलं पुरवणी मागण्या मंजूर कराव्यात एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. श्री आशिष देशमुख. सन 2024-2025च्या पुरवणी मागण्याच्या चर्चेवर आज कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, सार्वजनिक बांधकाम तथा उद्योग, ऊर्जा व कामगार, खनिकर्म या मागण्यांवर बोलताना सुरुवात मी करतो उद्योग या विषयापासून. पान क्रमांक 111, बाब क्रमांक 156. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने उद्योगाला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न हे आपण होताना मागच्या काही वर्षापासून पाहतोय. आज या संपूर्ण देशाचं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षाचे 2च क्वार्टर आपण पाहिले तर 90% आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आकर्षित करू शकलो आहे. नक्कीच वाधवन सारखा पोर्ट असेल, विदर्भापासून निघणारा, मराठवाड्यापासून जाणारा समृद्धी मार्गाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती यावी आणि त्या माध्यमातून आपल्या येथील तरुणींना रोजगाराच्या संध्या उपलब्ध व्हाव्या, या स्वाभाविकतेच्या माध्यमातून फायदा नक्कीच आपल्याला होताना हा दिसतोय. आज मुंबईपासून गेलच्या माध्यमातून, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून नॅचरल गॅसची पाईपलाईन ही आपल्याला जबलपूरला आणि ओरिसाला जाताना पाहायला मिळते. ती नागपूर जिल्ह्यातून जाते आणि विशेष करून ती माझ्या मतदारसंघाच्या कळमेश्वर तालुक्यातून जाते. आणि ह्या नॅचरल गॅसचा फीड स्टॉक समजून आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राला, विशेष करून विदर्भाला, मराठवाड्याला लगत असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगडला लागणारा जो फर्टिलायझर्स आहे, जे खत आहे, अशावर आधारित एकही फर्टिलायझरचा कॉम्प्लेक्स हा आपल्या मध्य भारतामध्ये नक्कीच नाही आहे. आणि 350 किलोमीटर नागपूरपासून एकही कारखाना फर्टिलायझर्सचा नसल्यामुळे या नॅचरल गॅसच्या पाईपलाईनच्या भरोशावर आपण इथे भला मोठा मेगा इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स उघडावा, ही या पुरवणी मागण्याच्या निमित्ताने मी सरकारला विनंती करतोय. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खतं तर नक्कीच मिळतील, पण रोजगाराच्या दृष्टीने देखील अतिशय चांगली अशी अपॉर्च्युनिटी पुष्कळशा तरुणींना मिळाल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भामध्ये इफ्को असेल, क्रिप्को असेल, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर असेल, या आणि आपल्याला केंद्राचे केमिकल्स आणि फर्टिलायझर मंत्री सन्मान्य जयप्रकाशजी नड्डा यांच्यापर्यंत 2 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पहिले सन्मान्य देवेंद्रजींनी या प्रकारची विनंती नक्कीच केली आहे. आणि PSUजच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच त्या निमित्ताने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असल्यामुळे मुबलक प्रमाणामध्ये किंवा मोफत शासनाच्या तर्फे जागा जर उपलब्ध करून देण्यात आली, कमी विजेचा दर जर लावण्यात आला आणि इन्सेंटिव्ह जर देण्यात आले, तर नक्कीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने, संपूर्ण महाराष्ट्राच्याच नव्हे तर मध्य भारताच्या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने या सर्व संदर्भामध्ये चांगली असा प्रोजेक्ट येऊ शकतो. सन्मान्य देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंगजी चौहान असतील
किंवा गृहमंत्री अमितभाई शहा असतील यांच्यापर्यंत देखील ही बाब गेली आहे आणि सकारात्मकता त्यांनी त्या निमित्ताने दाखवली असल्यामुळे विनंती आहे की सरकारच्या तर्फे या लागणाऱ्या सर्व मुबलक सुविधा या पुरवण्याच्या दृष्टीने आपण कारवाई करण्यास सरकारला सांगावं। तसेच माझ्या सावनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नीजची उपलब्धता आहे आणि मॅग्नीज ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून मॉइलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन कित्येक वर्षापासून इथे चालू आहे, पण मॉइलचं मायनिंग केल्यानंतर ते भिलाई सारख्या स्टील प्लांटला जाऊन तिथं फेरो अलॉईज बनतो। आज मॉइलच्या माध्यमातून स्वतः इन्व्हेस्टमेंट करून तिथे फेरो अलॉईजचा कारखाना टाकण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कारवाई सुरू केली आहे। गरज आहे की त्यांना कमी दरामध्ये विजेची उपलब्धता राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावी आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ज्या पद्धतीने विशाखापट्टणम आंध्र प्रदेश असेल, छत्तीसगड असेल किंवा बालाघाट येथे मध्य प्रदेशच्या राज्यामध्ये कमी दरामध्ये विजेला सवलतीच्या दरामध्ये फेरो अलॉईजसाठी विशेष करून जर देण्यात आली तर आपल्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारं पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मॉइल हे फेरो अलॉईजचा कारखाना आमच्या सावनेर तालुक्यातल्या खापा येथे चालू करू शकतो आणि त्या अनुषंगाने फेरो अलॉईज क्लस्टरची देखील गरज आज विदर्भामध्ये नक्कीच आहे। गडचिरोलीच्या सुरजागडमध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचा आयर्न ओर हे आपल्याला मिळालेलं आहे आणि कोण्याही आयर्न ओरच्या वर आधारित स्टील प्लांट जर आपल्याला करायचा असेल तर नक्कीच फेरो अलॉईजची गरज असते आणि म्हणून जर फेरो अलॉईज क्लस्टर देखील राज्य सरकारने MIDCनी सावनेर तालुक्यात जर चालू केला तर मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण आणि त्या माध्यमातून येणाऱ्या स्टील इंडस्ट्रीला फायदा आणि सोबतच आमच्या विदर्भातल्या सर्व मुलामुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील आणि अशा पद्धतीने कळमेश्वर येथे इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स आणि सावनेर तालुक्यामध्ये फेरो अलॉईजचं क्लस्टर असं व्हावं असं आपल्या माध्यमातून सरकारला माझी त्या निमित्ताने नक्कीच विनंती राहणार आहे। इथे खनिकर्माच्या माध्यमातून आज आपण एक्सप्लोरेशन राईट्स आणि मायनिंग राईट्स या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात। जर मॉइल सारख्या PSUलाच गडचिरोलीच्या भागामध्ये एक्सप्लोरेशन राईट्स दिले तर ते देखील आयर्न ओरच्या मायनिंग मध्ये येण्यामध्ये इच्छुक आहे, त्याची देखील विनंती आजच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून करू इच्छितो। आज या सर्व गोष्टी फेरो अलॉईज क्लस्टरच्या संदर्भामध्ये असेल, इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्सच्या संदर्भामध्ये सन्मान्य सर्व उपस्थितांच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण हे कराल आणि रोजगाराच्या दृष्टीने चांगली अशा संधी उपलब्ध करून देणार। माझ्या पहिले इथे सदनाचे ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोले बोलत होते आणि नक्कीच आज कृषी या विषयावर पुरवणी मागण्या सादर करत असताना मागच्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महायुतीच्या माध्यमातून अतिशय अमूलाग्र बदल खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रासाठी करण्यात आले आणि शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना असेल, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी असेल, किंबहुना जोडधंदा म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 7 रुपयाचं अनुदान असेल, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना असेल, किंबहुना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये 2 महिलांना 1500 रुपये प्रमाणे वर्षाचे 18,000 अशा 2 महिलांना मिळून आमच्या बहिणींना मिळून 36,000 आणि कृषी सन्मान निधीचे 12,000 असे 48,000 रुपयाची थेट मदत ही नक्कीच आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झाली आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस पाहण्याची देखील एक संधी आपल्याला मिळाली आहे। आज महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने वैनगंगा ते नळगंगा हा नदी जोड प्रकल्पाची देखील मुहूर्तमेढ त्या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळते। त्या माध्यमातून विदर्भातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हरित क्रांती येऊन इथे शेतकरी येणाऱ्या काळामध्ये अजून समृद्ध होण्याच्या दृष्टीने हा नदी जोड प्रकल्प देखील अतिशय महत्वाचा आहे। कापूस आणि सोयाबीनचा कास्तकार अडचणीत आल्याने अनुदान त्या निमित्ताने आपण 5,000 रुपये हेक्टरी प्रमाणे 10,000 रुपयापर्यंत दिलं, ते देखील अतिशय स्वागतार्थ बाब नक्कीच आहे। GSTचा
मुद्दा विरोधकांनी निवडणुकीमध्ये उचलला, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून जर खतं आणि फवारे मिळाले, जर प्रोव्हाइड करण्यात आले तर त्यांना जीएसटी माफ आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या ह्या जीएसटी जर आपल्याला खतावर आणि फवाऱ्यावर जर माफ आहे, त्यासाठी त्यांनी जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला, ही बाब अजूनही लोकांपर्यंत गेलेली नाही आहे. आणि त्यासाठी सरकारने विशेष करून कृषी विभागाने विशेष प्रयत्न करून येणाऱ्या समोरच्या हंगामाच्या पहिले सर्व शेतकऱ्यांची जी मागणी आहे प्रत्येक गावामध्ये, ती फवारण्याच्या आणि खताच्या संदर्भामध्ये जीएसटी त्यांना माफ करून घेण्याच्या संदर्भामध्ये जर केली तर नक्कीच त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना हा मिळू शकतो. आज अपेक्षा हीच आहे की सोयाबीनच्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा. CCIचे मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही सेंटर्स हे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये उघडण्याची गरज आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला कापूस चांगल्या दरामध्ये या CCIच्या सेंटरला मिळेल. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या कडून कृती ही अपेक्षित आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये एक विशेष करून बाब आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचे अध्यक्ष महोदय, की APMC कळमण्याची आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जे काही आपले संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकरी आपला फळ तिथे देतात, त्यांना 100 किलोचा काठ एका टनाच्या मागे तिथचे व्यापारी कापून घेतात. पणन महासंघाने त्या संदर्भामध्ये ताकीद तिथे दिली असताना देखील सातत्याने कित्येक वर्षापासून हा अवैध प्रमाणामध्ये काठ कापण्याचं गैरकृत्य हे कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती जे व्यापारी करतायत त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना या अवाजवी अवैध अशा वसुलीपासून वाचवावं, अशी देखील विनंती आजच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून सरकारला नक्कीच करतोय. आज या सर्व संदर्भामध्ये ज्या पुरवण्या मागण्या सरकारने सादर केल्या आहे, त्याला सर्वांना समर्थन करत येणाऱ्या या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडून विदर्भातील शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा, विदर्भातील तरुणींच्या रोजगारा संदर्भामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा या पूर्ण व्हाव्यात, यासाठी ज्या मी सूचना दिल्या आहे त्या देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव व्हावा, अशी विनंती करत मी आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.